आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। प्रताप सरनाइक फाउंडेशन एवं संस्कृति युवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित दही हंडी उत्सव 2025 में कोंकण नगर राजा गोविंदा टीम ने पहली बार 10 लेयर का मानव पिरामिड बनाकर एक विश्व रिकॉर्ड कायम कर दिया है। परिवहन मंत्री प्रताप सरनाइक ने टीम को 25 लाख रुपए का पुरस्कार देने की घोषणा की है और उन्होंने इसे सभी भारतीयों के लिए एक गौरव का क्षण बताया है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। मानवी मनोरा चालू तो रस्त्याला आपल्याला पाहायला मिळतो। शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी मानवी मनोरा रस्त्याला कोकण नगर गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतं। नावाजलेलं असं हे गोविंदा पथक आहे। दरवर्षी या ठिकाणी उपस्थित राहून नवखर ते लावत असतात। यात्रेमध्ये विश्व विक्रम मिळवण्यासाठी सज्ज झाल्याचं आपण पाहतो। 1 2 3 4 5 6 7 17 मानवी मनोरे रचण्यात आलेले आहेत। आपल्याला करायसाठी प्रयत्न सुरू आहे। छोटी पोस्टर नहीं है। मातीचं 2012 साली 9 थर रचले गेले होते आणि याच मातीला 10 थर रचले गेले सुद्धा हटकारणे अशा पद्धतीचं काम या मी सांगतो, मला अनेकांनी विचारलं हे कोकण नगर पथकाने आर्यन्सला तुम्ही एवढं पुढे का करताय। मी सगळ्यांनी एवढं सांगितलं की शेवटी गोविंदा कोणाचा नसतो, गोविंदा हा उत्सव जो आहे तो गोविंदाचा आहे, गोविंदा सगळ्यांचा आहे। आणि आज माझ्या या गोविंदांनी मला दिलेला शब्द पूर्ण केला। त्यांनी मला विनंती केली होती की साहेब आम्हाला प्रो गोविंदामध्ये यावर्षी नाही यायचंय। त्याच्या मागचं कारण हे कारण आम्हाला तुमच्या इथे येऊन इतिहास रचायचंय आणि खऱ्या अर्थानं आज त्यांनी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे। कुठलाही विश्वविक्रम मोडलेला नाही, विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे। त्यासाठी मी कोकण नगरच्या सगळ्या गोविंदाचं खूप होतो। अरे हे बघा, हे मी जे करतो ना ते माझ्यासाठी करत नाही, हे माझ्या गोविंदांसाठी करतोय। आज मला सांगा कुठला आयोजक असं मैदानावर जातो, हे माझ्या गोविंदाचा हा दिवस आहे आणि माझा हा गोविंदा फक्त आजचा दिवस नव्हे तर 365 दिवस त्यांचा गोविंदाचा दिवस असला पाहिजे यासाठी मला प्रयत्न